पावसाळ्यामध्ये गरमागरम काहीतरी खायची इच्छा होते आणि नेहमी तळलेले पदार्थ पण नको वाटतात. मस्त असा हा नाश्ता आहे मसाला पाव. पोट पण छान भरतं, अजिबात तेलकट वगैरे नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं झटपट तयार होतो. तर चला तर मग लगेच आपण ही रेसिपी पाहूयात. सगळ्यात पहिलं आपल्याला बटर लागणार आहे. तर थोडंसं बटर गरम करून घ्यायचं. त्यानंतर ह्यात जिरं घालायचं, अर्धा छोटा चमचा, एक चिरलेली हिरवी मिरची घातली, एकदम बारीक चिरून घेतली आहे, चिरलेला कांदा घातला आहे. आता कांदा चांगला परतवून घ्यायचा. तर हा मसाला पाव बनवण्यासाठी तुम्ही आवडीप्रमाणे ह्यात थोड्याफार हिरव्या भाज्या घालू शकता बारीक चिरून. मी फक्त कोबी वापरलेला आहे. तर टोमॅटोसुद्धा चिरूनच वापरला आहे. टोमॅटोची प्युरी वापरली तरी चालेल. टोमॅटो चिरलेला घालायचा, शिमला मिरची हे दोन्हीही आवर्जून घालायचंच. आता पुढे भाज्या तुम्ही ऑप्शनल घाला. इथे मी फक्त कोबी वापरलेला आहे. तुम्ही बीट गाजर पण घालू शकता किंवा मग बारीक चिरलेला फ्लावरसुद्धा घालू शकता. हे थोडंसं परतवून घ्यायचं. ह्यात मीठ घालायचं म्हणजे मग हे लवकर वाफवलं जातं. मीठ घातल्यानंतर मिक्स करून झाकण ठेवायचं चांगलं. हे 2 मिनटं वाफवू द्यायचं म्हणजे मग पटकन शिजलं जातं. आता ह्यात मसाले घालायचे आहेत. लाल तिखट घातले, त्यानंतर गरम मसाला थोडासा वापरला आहे आणि 1 चमचाभर पावभाजी मसाला घातला आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घातलेला आहे. टोमॅटो सॉस नसेल आवडत तर स्किप करा. आता मसाले घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे. लो गॅसवरती हे परतवून घ्यायचं म्हणजे मसाले अजिबात करपत नाही आणि थोडंसं हे मॅशरने मॅश करून घ्यायचं म्हणजे मग भाज्या छान एकजीव होतात. ह्यात गाजर आणि बीट घातलं तर रंग अजून छान येतो. चांगलं परतवून घ्यायचं. हे बटरमुळे टेस्ट खूप छान येते, त्यामुळे बटर आवर्जून वापरा. आता ह्यात पाणी घालायचं आहे, अर्धा ग्लास किंवा थोडंसं कमीच घाला. मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि मस्त हे मसाले शिजू द्यायचे. तोपर्यंत आपण पाव कट करून घेऊयात. तर पाव पूर्ण कट करायचं नाही, मधोमध फक्त थोडंसं असं कट करून घ्यायचं. व्यवस्थित ह्याला मसाला लावता येतो. पाव कट करून घेतला. आता हा मसाला पण आपला एक 2-3 मिनटं छान असा शिजलेला आहे. तर मस्त असं तयार झालं आहे बघा. यात कोथिंबीर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचे आणि ह्यातच आपण आता हे गरम करणार आहे पाव. तर थोडंसं हा मसाला साईडला करून घ्यायचा. जेवढा तुम्हाला पावला मसाला लावायचा आहे तेवढाच घ्यायचा. ह्यात आणखी थोडंसं बटर घातले, मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्यावरती आता कट केलेले पाव ठेवायचे आणि छान असे हे मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे 1-2 मिनटं. खूप झटपट आणि चविष्ट असा हा पदार्थ आहे. मस्त पोटही भरतं. तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मग शाळेतून आल्यानंतर मुलांना भूक लागते अशा वेळेत बनवू शकता. गरमागरम खायला पण खूप छान लागतात हे मसाला पाव. बटरमुळे अजूनच छान टेस्ट येतो. तर मस्त असा हा मसाला पाव मी भाजून घेतलेला आहे. जेवढा तुम्हाला मसाला आवडत असेल तेवढा जास्तीचा मसाला लावून छान असे हे भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने बटर लावून. मुलांना जर चीज आवडत असेल तर ह्यावर चीज पण घाला. मस्त चमचमीत मसाला पाव तयार आहे. आवर्जून बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मस्त कांदा कोथिंबीर घालून गरमागरम हा मसाला पाव सर्व करा.